हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज वाटाण्याची आमटी बनवायची होती. मस्तपैकी आत्याच्या पद्धतीने वाटाण्याची झणझणीत आमटी खूप टेस्टी होते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. सगळ्यात अगोदर तर वाटाणे सोलून घेतले, साफ करून स्वच्छ. त्यानंतर हे बघा असे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित. इथे मस्त असे थोडासा काळपट कलर आला आहे. असे झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे मस्तपैकी. आता इथे वाटाणे आपले थंड झाले होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारी कोथिंबीर आणि जे भाजून घेतलेले वाटाणे होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक नाही आहे वाटायचं, जाडसरच वाटून घ्यायचं आहे. बघा असं खूप जास्त बारीक नाही केलं त्याने, थोडंसं जाडसरच आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आहे. 1 चमचा तेल टाकायचं. खूप सारा लसूण टाकून घ्यायचा आहे. लसूण चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पानं तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत. त्यानंतर इथे 1 छोटा चम्मच हिंग टाकायचा आहे. हिंगाने भाजीचा फ्लेवर खूप जास्त छान येतो. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. त्यानंतर 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हे कलर लाल तिखट आहे ते टाकलं आहे. आणि त्यानंतर हा घरगुती काळा मसाला आहे. हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर तेलामध्ये जे वाटाणे आपण वाटून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये 2 ते 3 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. सर्व मिक्सरचं भांडं व्यवस्थित मिक्सरचं काढून त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे आणि सर्व 2 ते 3 मिनटं असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे. या आमटीसाठी फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ. हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करायचं. खूप मस्त होते झणझणीत. भाकरीसोबत, भातासोबत खायला अप्रतिम लागते. खूप टेस्टी होते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल प्लीज नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता इथे जेवढी तुम्हाला आमटी हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. झणझणीत आणि झटपट ही आमटी खूप टेस्टी होते. खूप जास्त मसाले वगैरे वापरायची अजिबातही गरज लागत नाही. मस्तपैकी झणझणीत ही आमटी तयार होते. त्यानंतर आता 2 ते 3 मिनटं चांगली अशी खळखळीत उकळी येऊ द्यायची आहे मस्तपैकी. खूप खूप टेस्टी लागते, मस्त लागते. आता आपली आमटी इथं साधारणतः शिजत आली आहे, म्हणजे शिजली आहे. आता इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि मस्त खूप मस्त होते, झटपट आणि झणझणीत. खूप जास्त मसाल्यांचा वगैरे वापर करायची गरज लागत नाही. आता इथे आम्ही जेवणाची तयारी करत होतो. जेवणासाठी मस्तपैकी आमटी आणि भाकरीचा बेत होता. खूप छान होते अशी आमटी. त्यानंतर आता चला आता आपण मामाला टेस्टसाठी देऊ आणि मामाला विचारू कशी झाली ते. मामांना तर खूपच आवडली होती. ते बघा कसली मस्त टेस्टसाठी दिली होती आणि त्यांना विचारलं होतं कशी झाली आहे म्हणून. मामांना खूप जास्त आवडली होती. चला ओके, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.